वाटायला पाहिजे या सरकारला नीटच्या बाबतीत 2024ला तेच झालं, 2026ला तेच झालं. जे अधिकारी जबाबदार होते 2024ला त्यांना बढती दिली आणि आता जर हा पेपर फुटला जात असेल तर म्हणजे कुठं ना कुठंतरी भ्रष्टाचार आणि पैशाचा बाजार हा लहान मुलांच्या भविष्याबाबतीतसुद्धा हे सरकार करायला लागलं असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे 100% आमच्या सगळ्यांची मागणी असणार आहे की सरकारमधल्या जबाबदार नेत्यांनी तिथं राजीनामा हा दिलाच पाहिजे. कारण का इथं आपण बघितलं 4.5 लाखपेक्षा जास्त विद्यार्थी ही परीक्षा तिथं देत असतात. नीटमध्ये 26 लाख विद्यार्थी होते. त्यामुळे हे जे काय झाले ते चुकीचं झाले. जनाची नाही तर मनाची लाज असेल तर लगेचच्या लगेच राजीनामा त्या नेत्याने तिथं देणं महत्त्वाचं आहे. नाहीतर नीटचा तमाशा या सरकारने बघितलेला आहे. सामान्य लोकांच्या मुलांच्या भवितव्याबद्दल जो तमाशा केला त्याचं उत्तर मुलांनी दिलेलंच आहे आणि आता या परीक्षेच्या बाबतीतसुद्धा TETच्या तसाच तमाशा या सरकारला आता बघावं लागेल.